हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आपण एक नवीन सिरीज सुरू केली आहे ज्याचे नाव आहे इन्स्पायरिंग वुमन. आपण वेगवेगळ्या क्षेत्रातील यशस्वी झालेल्या इन्स्पायरिंग वुमनला इथे बोलवतो आणि त्यांचा इंटरव्ह्यू घेतो. आज आपल्यासोबत आहे डॉक्टर वृषाली. डॉक्टर वृषाली, तुम्ही तुमचे इंट्रोडक्शन देऊ शकतात का? हो, नक्कीच. नमस्कार, मी डॉक्टर वृषाली मनोज सोनवणे. ॲज अ होमिओपॅथिक फिजिशियन शाश्वती होमिओपॅथी क्लिनिक हडपसर पुणे येथे गेली 10 वर्ष प्रॅक्टिस करते आहे. माझं शिक्षण श्री जनता होमिओपॅथिक कॉलेज अकोला इथे पुढं ग्रॅज्युएशन झालं. त्यानंतर MD इन अल्टरनेटिव्ह मेडिसिन अकोल्यातच कंप्लीट केलं. अकोल्यामध्ये डॉक्टर सहदेव वानखडे हे एक फेमस होमिओपॅथिक फिजिशियन आहेत. त्यांच्याकडे मी शिकले, त्यांच्याकडेच प्रॅक्टिस केली, त्यांनाच असिस्ट केलं 2-3 वर्ष. आणि त्यानंतर आफ्टर मॅरेज हडपसर इथे शाश्वती होमिओपॅथी क्लिनिक हा स्वतःचा एक सेटअप उभा केला आणि तिथेच मी आता प्रॅक्टिस करते. होमिओपॅथीचा जनक कोण आहे आणि त्याचा उगम कधी आणि कुठे झाला? होमिओपॅथीचे फाउंडर डॉक्टर सर क्रिस्टियन फ्रेडरिक सॅम्युएल हॅनेमन हे जर्मनीतले डॉक्टर होते आणि त्यांनी 1796मध्ये होमिओपॅथीचा तिथे उगम झाला जर्मनीमध्ये. आणि कसं झालं तर ॲक्च्युली एक छोटीशी स्टोरी आहे. डॉक्टर सॅम्युएल हॅनेमन हे स्वतः एक MBBS MD डॉक्टर होते आणि ते ॲलोपॅथीची प्रॅक्टिस करायचे. पण तेव्हा त्यांना असं वाटायचं की आजार हा कुठेतरी वरवर बरा होतोय, मुळातून बरा नाही होत आहे. पेशंट तेच सिम्पटम्स घेऊन येतात, काय होतोय, आतून बरा होत नाही आहे. त्यामुळे ते त्या प्रॅक्टिसला कंटाळले आणि त्यानंतर त्यांनी ते स्वतः एक कुशाग्र बुद्धीचं होते आणि खूप भाषेचं त्यांना नॉलेज होतं. त्यामुळे त्यांनी बुक ट्रान्सफर करायला सुरुवात केली. जेव्हा ते बुक ट्रान्सफर करत होते तेव्हा त्यांच्या लक्षात आलं भाषांतर करत असताना की सिंकोना बार्क नावाचं एक मेडिसिन आहे जे की निरोगी माणसांमध्ये मलेरियाचे लक्षणं निर्माण करतं. त्यामुळे त्यांनी ते जे सिंकोना बार्क मेडिसिन आहे त्याचा एक्स्ट्रॅक्ट स्वतः घेऊन पाहिला. त्यांना स्वतःला असं जाणवलं की त्यांच्यामध्ये मलेरियाचे सिम्पटम्स दिसत आहेत आणि मग त्यांनी हे लॉजिक लावलं की जर ते मेडिसिन जर निरोगी माणसांमध्ये जर मलेरियाचे सिम्पटम निर्माण करतात तर तेच आजारी माणसांमध्ये मलेरिया ट्रीट करू शकतं. म्हणून या बेसिसवर त्यांनी एक लॉ काढला, सिमिलिया सिमिलिबस क्युरेंटर. सिमिलिया सिमिलिबस क्युरेंटर म्हणजे की सारखंच सारख्याला बरं करतं. आणि अशा तऱ्हेने होमिओपॅथीचा उगम झाला. आपल्याला डॉक्टर वृषाली यांनी खूप छान प्रकारे एक्सप्लेन केलेलं आहे. आता आपण पुढचा क्वेश्चन विचारूया. होमिओपॅथी कशी आणि कुठल्या तत्वावर काम करते? मी सांगितल्याप्रमाणे तसे त्यांनी 7 प्रिन्सिपल्स दिले आहेत, 7 लॉ ऑफ होमिओपॅथी. पण सिमिलिया सिमिलिबस क्युरेंटर हा त्यातला एक महत्त्वाचा लॉ आहे. म्हणजे ते काट्याने काटा काढणे थोडक्यात आपण म्हणू शकतो त्याला. होमिओपॅथी ही 2 भागांमध्ये काम करते. जसं आपण पेशंटला जेव्हा मेडिसिन देतो त्याला आम्ही प्रायमरी रिॲक्शन म्हणतो. म्हणजे की जेव्हा मेडिसिन पेशंटवर ॲक्ट करते तेव्हा ती त्याच्या इम्युन सिस्टीमला स्टिम्युलेट करते. म्हणजे मराठीत म्हणायचं म्हटलं तर रोगप्रतिकार क्षमतेला उत्तेजित करते. आणि ती उत्तेजित झालेली रोगप्रतिकार क्षमता म्हणजे ही सेकंडरी रिॲक्शन, जी स्टिम्युलेट झालेली इम्युनिटी आहे ती स्वतः आजाराला क्युअर करते. अशा प्रकारे होमिओपॅथी मुळातून आजाराचा नायनाट करते. आपण आता इथे पाहिलं आहे की डॉक्टर वृषाली यांनी सांगितलं की कशी होमिओपॅथी कोणत्या तत्वावर कशी काम करते याचं आपल्याला उत्तर खूप छान प्रकारे एक्सप्लेन केलेलं आहे. होमिओपॅथीचे औषध कसे बनवले जाते? होमिओपॅथी ही नॅचरल रिसोर्सेसपासूनच मेडिसिन तयार करते. जसे की नॅचरल रिसोर्सेस म्हणजे ॲनिमल किंगडम, प्लांट किंगडम किंवा मिनरल किंगडम अशा नॅचरल सोर्सेसपासूनच होमिओपॅथिक मेडिसिन तयार होते. जसं की प्लांटमध्ये तुळशी, कांदा किंवा झेंडू या आपल्या रोजच्या ज्या वनस्पती आहे किंवा रोजचे जे आहे रोजच्या यूजमधले जे झाडं आहेत त्यांच्यापासूनच एक उत्तम प्रकारे मेडिसिन बनवून, किंवा ॲनिमल किंगडम म्हणजे की गाईच्या दुधापासून, शेळी, नंतर गोट मिल्क, शीप मिल्क यापासून किंवा स्नेक्स वेनमपासून पण मेडिसिन बनवले जाते. आणि मिनरल किंगडम म्हणजे की सोडियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि इतर मेटल्स जसं की सिल्वर, गोल्ड आणि प्लॅटिनम या मेटल्सपासून सुद्धा होमिओपॅथी मेडिसिन बनवते. आणि जसं की म्हटलेलं आहे नॅचरल रिसोर्सेसपासून, तर ह्युमन बॉडीसुद्धा पंचमहाभूतांपासून बनलेली आहे. जसे की पृथ्वी, अग्नी, वायू, जल आणि आकाश. तर जे नॅचरल रिसोर्सेसपासून झालेलं आहे ते आपणही नेचरमधून आलेलं आहे आणि मेडिसिनसुद्धा नॅचरल रिसोर्सेसपासून मेडिसिन निर्माण झाली आहे. त्यामुळे ही अगदी उत्तम प्रकारे आणि विदाऊट साईड इफेक्ट आपल्याला इफेक्ट देते. आपण आता होमिओपॅथीचे औषध कसे बनवले जाते याचं डॉक्टर वृषालीने आपल्याला सांगितलेले आहे.
आपण आता नेक्स्ट क्वेश्चनकडे वळूया. होमिओपॅथीचा स्लो इफेक्ट होतो का? नाही, ॲक्च्युली हे प्रत्येक इंटरव्ह्यूमध्ये कदाचित प्रत्येक होमिओपॅथला हा प्रश्न फेस करावा लागतो, पण असं नाही. हे एक मोठं मिथ आहे, ॲक्च्युली गैरसमज आहे हा. होमिओपॅथी हे करेक्ट मेडिसिन जर दिलं आपण, जर आम्ही टोटॅलिटी कन्सिडर करतो, म्हणजे पूर्ण पेशंटची केस टेकिंग करतो आणि एक सिंगल मेडिसिन काढतो, ते जर करेक्ट मेडिसिन आणि करेक्ट पोटेन्सीमध्ये म्हणजे करेक्ट पॉवरमध्ये जर पेशंटला दिलं तर ते उत्तम प्रकारे आणि अगदी कमीत कमी वेळामध्ये पेशंटला बरं करतं, क्युअर करतं. स्लो होत नाही हा कन्सेप्ट आपल्या सर्वांचा दूर झालेला आहे. हे एक समजूत होती, हे आपल्या डॉक्टर वृषालींनी सांगितलेलं आहे. काही वेळा होमिओपॅथीमध्ये पण काही सुपरफिशियल प्रॅक्टिस केल्या जाते, जसं की फक्त साईन किंवा सिम्पटम घेऊन मेडिसिन दिलं जातं. पण ही सुपरफिशियल प्रॅक्टिसने सुपरफिशियलच इफेक्ट येतात, मुळातून आजार बरा होत नाही. त्यामुळे ॲक्च्युली प्रॉपर डॉक्टरकडून म्हणजे केस टेकिंग किंवा पूर्ण आम्ही पेशंटला ॲज अ होल कन्सिडर करतो, पूर्ण टोटॅलिटी घेऊनच औषध जे प्रॅक्टिस करतात अशा डॉक्टरकडून घेतल्यावरच तुम्हाला इफेक्टिव्ह येईल. थँक्यू डॉक्टर वृषाली. मला तुम्हाला विचारायचं होतं की होमिओपॅथीचे औषध घेतल्यानंतर तुम्हाला त्या औषधीचा किती टाईम लागतो इफेक्ट मिळण्यासाठी? हे ॲक्च्युली 2-3 क्रायटेरियाजवर डिपेंड आहे. एक म्हणजे ॲक्यूट आणि क्रॉनिक अशा 2 टाईपचे डिसीज असतात. ॲक्यूट म्हणजे रॅपिड प्रोग्रेसिंग डिसीज असतो, जसं की सर्दी, खोकला किंवा टायफॉईड किंवा व्हायरल इन्फेक्शन हे ॲक्यूट प्रकारामध्ये मोडतात. तर ह्या आणि क्रॉनिक जे ॲक्यूट आजार आहेत ते जेवढ्या लवकर फास्ट ग्रो होतात तेवढ्या लवकरच ते आटोक्यात पण येतात करेक्ट मेडिसिनने. आणि जे क्रॉनिक डिसीज आहे, जसं की 5-6 वर्षापासून असलेलं BP, शुगर, थायरॉईड, दमा, हे जेवढे स्लो प्रोग्रेसिंग आहेत तेवढं कव्हर करायला पण ते तेवढाच वेळ घेतात. जसं की आपण म्हणू की 5-6 वर्षाचं असेल तर ते कमीत कमी 5-6 महिने तर घेतीलच. आणि जसं की एक्झाम्पल सांगते की समजा मायग्रेन आहे, तर मायग्रेनमध्ये उलटी, मळमळ किंवा अर्धशिशी म्हणतो आपण त्याला, अर्ध डोकं दुखणे, चक्कर येणे असे लक्षण असतात. जर आपण करेक्ट मेडिसिन दिलं तर त्या पेशंटला पहिल्याच महिन्यात किंवा पहिल्या 15 दिवसात त्याची इंटेन्सिटी कमी व्हायला सुरुवात होते. नंतर त्याची इंटेन्सिटी म्हणजे त्याची तीव्रता कमी व्हायला सुरुवात होते, फ्रिक्वेन्सी कमी होते, म्हणजे वारंवारता. जसं की एका महिन्यातून 4 वेळा होत असेल तर एका महिन्यातून 2दा, मग एका महिन्यातून 1दा, आणि असं हळूहळू करत तो आजार हळूहळू कमी होत जातो. सांगायचं झालं तर एक हा क्रायटेरिया झाला की ॲक्यूट आणि क्रॉनिक. आणि दुसरं म्हणजे पेशंट किती रेग्युलरली मेडिसिन घेतो ते सुद्धा आवश्यक आहे. बरं वाटलं की पेशंट लगेच मेडिसिन डिस्कंटिन्यू करून टाकतात आणि त्याने सुद्धा मग प्रोसेस हळूहळू स्लो होऊन जाते. आपण विचार करतो की अरे आता, पण ते पूर्ण क्युअर जेव्हा होईल तेव्हाच बंद करणे योग्य आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे की पेशंट बऱ्याचदा पथ्य पाळत नाही, हे एक महत्त्वाचं कारण आहे. कारण आम्ही जेव्हा पेशंटला मेडिसिन देतो तेव्हा त्यांना सांगतो की एक एक्झाम्पल देते की डिओड्रंट लावायचं नाही. पण पेशंट विचार करतात की मॅडम डिओड्रंट तर ह्याच पार्टवर लावावं लागतं, आम्हाला तर आजार वेगळ्या सिस्टीमचा आहे किंवा वेगळ्या अवयवाचा आहे, तर आम्ही हे का बंद करायचं? तर त्याचं उत्तर हे आहे की जेव्हा आपण होमिओपॅथिक मेडिसिन देतो तेव्हा मेडिसिन टॉक्झिन्स आउट करायला सुरुवात करतं, म्हणजे जे विषारी द्रव्य आहेत बॉडीमधले ते आउट करतं. आणि ह्याच्यासाठी एक्सक्रिटरी सिस्टीम असते, म्हणजे की मलमूत्र आणि घाम, म्हणजे की स्टूल, युरिन आणि स्वेटिंग, यातून ते टॉक्झिन्स आउट होत असतात. जर आपण स्टूल आणि युरिनला तर काही प्रॉब्लेम नसतो, पण स्वेटिंग जे आपण जेव्हा डिओड्रंट वापरतो तेव्हा ते आपण स्किनचे पोर्स पूर्ण लॉक होऊन जातात आणि जे टॉक्झिन्स आउट व्हायचं असतं ते बॉडीमध्येच राहतं आणि मग ते तिथेच आजार राहतो किंवा तो अजून डीपर लेवलला जाऊन अफेक्ट करतो. म्हणून आम्ही सांगतो की जे पथ्य आहेत ते प्लीज स्ट्रिक्टली पाळायचे. आणि जसं एक्झाम्पल सांगायचं झालं तर पेशंट म्हणतात की मॅडम मला इथेच एक्झेम आहे, मग मी इथे का नाही लावू शकत? पण असं नसतं. ॲक्च्युली ताप आपल्याला एकाच पार्टवर येतो का? नाही ना, आपल्याला पूर्ण बॉडीवर ताप आला तर पूर्ण अंगच पूर्ण गरम होतं. ह्याचा अर्थ की आपली बॉडी पूर्ण एकसंध आहे, म्हणजे आपण इथे लावलं तरी इथे इफेक्ट येणार किंवा इथे लावलं तरी इथे इफेक्ट येणार. सो प्लीज जे काही पथ्य डॉक्टर सांगतात ते अवश्य पाळा, म्हणजे तुम्हाला चांगला इफेक्ट येईल. आपल्याला औषधी वेळेवर घेतले पाहिजे हे आपल्याला आता यातून कळालेलं आहे. आणि तुम्ही ही ट्रीटमेंट मध्ये बिना डॉक्टरांनी सांगता ब्रेक करायची नाही, तेव्हा या औषधींचा तुम्हाला योग्य प्रकारे फायदा होतो. आणि होमिओपॅथीचं औषध हे चांगलं आहे हे तुम्ही पूर्ण ट्रीटमेंट घेतल्यावर तुम्ही त्याचं अनुसरून सांगू शकता. होमिओपॅथी मध्ये प्रेग्नेंट वुमन औषधी घेऊ शकते का?
हो, नक्कीच. हे तर एकदम चांगली गोष्ट आहे. जेव्हा प्रेग्नन्सीमध्ये जर आपण होमिओपॅथी सुरू केलं तर त्याचा बाळाला, आईला दोघांनाही फायदा होतो आणि प्रेग्नन्सी इंड्युस्ड बऱ्याचदा प्रेग्नन्सी इंड्युस्ड हायपरटेन्शन, बीपी, थायरॉइड असे किंवा प्रेग्नन्सी इंड्युस्ड अस्थमा असे काही आजार आपल्याला पाहायला भेटतात. ते सुद्धा या होमिओपॅथिक जर औषध घेतलं तर पेशंटला अवॉइड करता येतात आणि बाळाला सुद्धा त्याचा इफेक्ट होतो. म्हणजे की जर जेनेटिक काही डिसऑर्डर असेल फिटसला, वूममध्ये, ते आपल्याला आता बरंचसा मेडिसिन प्रोग्रेस झालेलं आहे, त्यामुळे बऱ्याचशा चाचण्या करून आपल्या आधीच लक्षात येतं. जर काही डिसऑर्डर असेल जेनेटिक तर तो सुद्धा आपल्याला होमिओपॅथिक औषध देऊन बरा करता येतो. आणि प्रेग्नंट वुमनच कशाला, टीनेजर्समध्ये सुद्धा हे खूप इफेक्टिव्ह आहे. जसं आता स्ट्रेस एवढं वाढलेलं आहे की 10 पैकी 4 वुमनला तरी 4 लेडीजला किंवा 4 आपण गर्ल्सला म्हणू PCOD हा आहे, पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिसीज. तर ह्याच्यामध्ये इरेग्युलर मेन्सेस असतात. तर ह्याचं जे हार्मोन इम्बॅलन्स आहे ते जर तुम्ही होमिओपॅथिक औषध घेतलं तर ते नक्की क्युअर होतं. आणि त्यानंतर हे जर PCOD जर कंटिन्यू राहिलं तर आफ्टर मॅरेज कन्सिव्ह करायला सुद्धा थोडा डिफिकल्ट होतं. तर जर तुम्ही योग्य वेळेस होमिओपॅथी घेतली तर हे जे इश्यू आहेत ते आता सॉल्व्ह करू शकतो आपण. आपण प्रेग्नेन्सीमध्ये औषध घेऊ शकतो की नाही हे आपल्याला डॉक्टर नेहमी सांगत असतात. बऱ्याच याच्यामध्ये जसं ॲलोपॅथीमध्ये डॉक्टर सांगतात प्रेग्नेंट वुमनने औषधी घ्यायच्या नसतात. पण होमिओपॅथीचं तसं नाही आहे. तुम्हाला काही आजार झाला किंवा काही सर्दी झाली किंवा कुठलाही प्रकारचा त्रास झाला तर तुम्ही प्रेग्नेन्सीमध्ये होमिओपॅथी औषध यूज करू शकतात. हे आपल्याला इथे खूप छान प्रकारे डॉक्टर उशाली यांनी सांगितलेलं आहे. होमिओपॅथीमध्ये केस टेकिंग म्हणजे काय? होमिओपॅथीमध्ये केस टेकिंग म्हणजे आम्ही प्रत्येक व्यक्तीला एक इंडिव्हिज्युअलायझेशन हा कन्सेप्ट आहे. म्हणजे प्रत्येक व्यक्तीला एक वेगवेगळं कन्सिडर करतो. जसं की आपण वेगवेगळ्या पॅथीजमध्ये जर ताप आला तर सगळ्यांना सारखंच अँटीपायरेटिक लागतं, सारखंच तापाचं औषध. पण होमिओपॅथीमध्ये असं नाही आहे. प्रत्येक इंडिव्हिज्युअलचा ऑनसेट, प्रोग्रेस, ड्युरेशन कसं आहे तापाचं त्यानुसार प्रत्येक इंडिव्हिज्युअलला वेगवेगळी मेडिसिन निघते. त्याची जर 10 पेशंट असतील तर 10 वेगवेगळ्या तापाच्या औषधी त्यांना निघू शकतात असं. आणि एक होलिस्टिक कन्सेप्ट आहे. होलिस्टिक म्हणजे की आम्ही पूर्ण बॉडी एक कन्सिडर करतो. जसं की वेगवेगळ्या सिस्टीमला वेगवेगळ्या असं पार्टमध्ये आम्ही डिवाईड करत नाही. सगळ्या सिस्टीमला आम्ही एकत्र कन्सिडर करतो कारण सगळे इंटरकनेक्टेड आहेत सगळ्या सिस्टीम. तर त्यांची जे लक्षणं आहेत ते सगळं मिळून आम्ही एक टोटॅलिटी फॉर्म करतो. म्हणजे ते सगळे सिम्पटम मिळून एक पोर्ट्रेट किंवा आम्ही त्याला टोटॅलिटी म्हणतो, पेशंटचं एक पोर्ट्रेट फॉर्म करतो आणि त्यानुसार एक सिंगल मेडिसिन निघते जी की त्या पेशंटचे सगळ्या सिस्टमिक जे डिसऑर्डर आहे किंवा जे काही साईन सिम्पटम आहेत ते मुळापासून घालवायचं काम करतं. जसं की आम्ही केस टेकिंगमध्ये सगळ्यात पहिल्यांदा आम्ही चीफ कंप्लेंट्स घेतो पेशंटच्या. त्यांना आजार कधी सुरू झाला, कुठून सुरू झाला. नंतर मग पास्ट हिस्ट्री म्हणजे लहानपणापासून चाइल्डहुड हिस्ट्री असते, त्याच्यामध्ये लहानपणापासून काय काय आजार झाले आहेत. त्यानंतर फॅमिली हिस्ट्री, तुमच्या फॅमिलीमध्ये कोणाला आधीपासून काही जसं काही काही जणांना, बऱ्याच जणांना फॅमिली हिस्ट्री असते शुगरची किंवा BPची, ते पण आम्ही कन्सिडर करतो. नंतर पॅटर्नल मॅटर्नल दोन्ही साईडचं कन्सिडर करतो. त्यानंतर जनरल्स आम्ही कन्सिडर करतो. म्हणजे काही पॅरामीटर्स असतात आपल्या बॉडीचे की तहान, भूक, झोप, हे सगळ्या पॅरामीटर्सवरून पण आम्ही जज करत असतो की पेशंटला कुठली मेडिसिन दिली गेली पाहिजे. आणि त्याच्यामध्ये आम्ही ड्रीम्स हे पण कन्सिडर करतो. ड्रीम्सला अनन्यसाधारण महत्त्व आहे कारण इट्स इंडिकेट आवर सबकॉन्शियस माइंड. म्हणजे आपला सुप्त मेंदू ड्रीम्स इंडिकेट करत असतो, म्हणून ड्रीम्सला पण आमच्या ह्याच्यात खूप अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यानंतर माइंड, सगळ्यात शेवटचा पार्ट म्हणजे माइंड, मेंटल्स आम्ही ज्याला म्हणतो, म्हणजे स्वभाव, व्यक्तीचा स्वभाव, त्याच्या आयुष्यात काय महत्त्वाच्या घटना घडल्यात, त्या घटनांचा त्याच्यावर काय इफेक्ट झाला, कुठल्या घटनेनंतर कुठल्या आजाराला सुरुवात झाली, त्याला आम्ही कॉन्फ्लिक्ट म्हणतो. आणि किंवा एलिमेंट फ्रॉम म्हणजे ज्या गोष्टीपासून तुमचा आजार सुरू झाला ती घटना आम्ही कन्सिडर करतो. जसं की आम्ही बॉडी आणि माइंडला एकत्र कन्सिडर करतो. जसं की हे एक युनाइट फंक्शन आहे. जेव्हा माइंड डिस्टर्ब होतो तेव्हा ऑटोमॅटिकली बॉडी डिस्टर्ब होते. जेव्हा ब्रेन आपला पूर्ण बॉडी हँडल करतो, जर तो एखाद्या इमोशनने डिस्टर्ब झाला तर तो अशा प्रकारचे काही संप्रेरक म्हणजे हार्मोन सिक्रेट करतो जे बॉडीला अफेक्ट करतात. जसं की एक्झाम्पल दिसे, जर घरात कोणाची डेथ झाली किंवा फायनान्शियल लॉस झाला, अशावेळी एखाद्याला BP लागतो किंवा मायग्रेनचा त्रास सुरू होतो किंवा थायरॉइडची प्रॉब्लेम सुरू होतो किंवा हार्ट अटॅक, असे काही प्रॉब्लेम्स होतात. ह्याचा अर्थ हेच आहे की जेव्हा ब्रेन डिस्टर्ब होतो तेव्हा ऑटोमॅटिकली बॉडीसुद्धा डिस्टर्ब होते. आणि ह्यालाच आम्ही कन्सिडर करून हेच आम्ही पेशंटच्या हिस्ट्रीमध्ये शोधायचा प्रयत्न करत असतो आणि तेच कन्सिडर करून आम्ही त्याला औषध द्यायचा प्रयत्न करतो. हे सगळे जे मी सांगितले आधीपासून, चीफ कंप्लेंट, पास्ट हिस्ट्री, फॅमिली हिस्ट्री, जनरल्स आणि मेंटल्स, हे सगळं मिळून एक
टोटॅलिटी मी जे आधीच तुम्हाला मेन्शन केले किंवा पोर्ट्रेट फॉर्म करतो आणि त्याच्यामुळे एक सिंगल मेडिसिन आणि तीसुद्धा करेक्ट पोटन्सीमध्ये म्हणजे करेक्ट पॉवरमध्ये मेडिसिन पेशंटला दिल्यावर नक्कीच आजार हा मुळापासून दुरुस्त होतो किंवा त्याला आम्ही क्युअर म्हणतो.